10वी आणि 12वीचे विद्यार्थी रिव्हिजनला घेऊन नेहमी गफलत करतात. बरं, शाळा आत्ता चालू झाल्या आहेत, मग मी आत्ता लगेच डायरेक्ट रिव्हिजन बद्दल का बोलत आहे? असा प्रश्न पडला असेल ना? हीच तर गफलत आहे. रिव्हिजन म्हणजे पुनरावृत्ती. याचा अर्थ रिव्हिजन करण्यासाठी आधीच प्रिपरेशन करावं लागेल ना. पुनरावृत्ती करण्यासाठी पहिली आवृत्ती करावी लागेल ना. आता होतंय काय, रिव्हिजनच्या कॉन्सेप्टला इतक्या गैरसमजुतीने घेतलं जातं, की पुष्कळ विद्यार्थी रिव्हिजन करताना पहिल्यांदाच तो विषय शिकत असल्यासारखे वागतात. मग याचे 4 दुष्परिणाम होतात. पहिला, वेळेचा चुकीचा वापर. रिव्हिजनचा कालावधी हा परीक्षेच्या 2-3 महिन्याआधी असतो. या काळात विद्यार्थी पहिल्यांदा तो विषय वाचत असेल, तर विषय बळकट करण्याच्या काळात समजून घेण्यात वेळ वाया जातो आणि रिव्हिजन हा हेतू साध्य होत नाही. दुसरा, विषय पूर्ण कव्हर होत नाही. वेळ कमी असल्यामुळे एका विषयाला पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे अवघड वाटणारे चॅप्टर विद्यार्थी सोडून देतो. तिसरा, स्ट्रेस वाढतो. जसे जसे चॅप्टर सुटत जातात आणि वेळ हातातून निसटून जातो, तसा तसा स्ट्रेस वाढत जातो. आणि चौथा, लॅक ऑफ रिटेन्शन आणि परफेक्शन. रिव्हिजनचं मुळातच इंटेन्शन हे आहे की विषयाची पक्की पकड बसलीच पाहिजे आणि तो विषय परफेक्ट झाला पाहिजे. पण विद्यार्थी रिव्हिजनमध्ये पहिल्यांदाच जर विषय हाताळत असेल, तर रिव्हिजनचा खरा अर्थ साध्य होत नाही. म्हणून शाळा या महिन्यात जरी चालू झाल्या असल्या आणि रिव्हिजन नोव्हेंबरपासून चालू होणार असेल, तरी त्या खऱ्या रिव्हिजनसाठी आजपासूनच अभ्यासाची पहिली आवृत्ती चालू करा.